मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी बारसू रिफायनरीच्या विरोधकांची देखील भेट घेतली आहे। बारसूमध्ये अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत असा दावा मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलाय। भेटीत उपस्थित असलेल्या काहींनीच एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। दरम्यान राजापूर सरकारी विश्रामगृहात चर्चा पार पडली। रिफायनरी प्रकल्प रद्द करा या मागणीचा पुनरुच्चार रिफायनरी विरोधकांनी केलाय। या भेटीनंतर रिफायनरी विरोधक काय म्हणतात तेही पाहूया। आमची पहिली मुख्य मागणी होती की ही भेट धावती होणार होती, आम्हाला कल्पना होती, परंतु ती पूर्ण डिटेल भेट म्हणजे जिथे मिनिट्स ऑफ मीटिंग केले जाईल अशी मंत्रालयात आम्ही मागितलेली आहे। आणि त्यानंतर पहिली मुख्य मागणी म्हणजे कोकणासारख्या निसर्गरम्य परिसरात ही रिफायनरी नको अशी स्पष्टपणे आम्ही मागणी केलेली होती। इकडचे स्थानिक प्रांत आणि तहसीलदार यांनी ही एकाच सातबाऱ्यावर जमीन धावलवल्ली ते घेतली आहे हे विषय मांडले। त्यांनी आमच्याकडे ते डिटेल्स मागितलेत, आम्ही बऱ्यापैकी ते डिटेल्स त्यांना दिलेले आहेत आणि सर्व केसेस वगैरे बद्दल सांगितले, तडीपारीबद्दल सांगितलं, बऱ्याचशा धाडी पडल्या आमच्यावर तेही सांगितले आहे। तर त्याबद्दल की शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।